मला वाटतं जर्सीवर. आणि मात्र काय सुरुवात केली, दणक्यात सुरुवात, काय तो स्टोक खेळा खरोखरच जतीन. अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा तो स्टोक. कदाचित जतीनच्या बॅटमधून तसे फटके कदाचित पाहायला मिळू शकते. यावेळेस देखील हा चेंडू हवेत खेळलाय आणि इथे देखील हा षटकार 6. धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एनसीसी नारंगी टीम. चला खेळाडूंना विनंती करतोय आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा व्हायचं आहे. एनसीसी नारंगी टीम यंगस्टर्स ए. चला आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा व्हा. काय फटकेबाजी सुरू आहे बघा. एक आपण विशालच्या बॅटमधून षटकार पाहिला. विशालनं ठोकल्यानंतर अथर्व म्हणतोय की मी का थांबू, मी देखील माझं एक छाप सोडून जातोय, मी देखील एक धमाका करून जातोय. आणि त्याने देखील एक धमाका केलाय. आवाज झाल्या त्या 13. क्या आवाज आहे. यावेळेस व्हेरिएशन पाहिलं, गती कमी केली होती आणि सगळ्या प्रकारे चेंडूला फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं. सिंगल मिळेल बघा. एकतर ग्रास्य विकेट आहे. स्विनचा गोलंदाज आहे. टप्पा जो आहे तो कुठेतरी मात्र पुढ्यात टाकला जातोय इतकंच म्हणू शकेल मी. हा देखील फुल टॉस. चांगला मनगड्याचा वापर करून चेंडूला फ्लिक केलं होतं. त्या ठिकाणी 2 धावा इथे देखील मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झालेल्या आहेत त्या 16-16 विदाउट लॉस. एक जर टप्पा चांगला सापडला गेल्यानंतर नक्कीच अडचणी वाढवतील फलंदाजाच्या. मात्र अगदी पुढ्यात चेंडू फुलटॉस चेंडू टाकलेत या गोलंदाजानं. येस, चांगला चेंडू आहे. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा स्विन पाहिलाय. बॅटची एज होती. फ्लाइंग स्लिप रिझनवर चेंडू ट्रॅव्हल झालाय. अंतिम चेंडू खरोखरच चांगला टाकला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलंय. फलकावर धावा आल्या आहेत. बिनबाद जिंदाबाद. 16 धावा. सिक्स्टीन विदाउट लॉस. चांगली सुरुवात, दणक्यात सुरुवात केली. फोर्ट लकी बॉयज या टीमनं. म्हणजेच फोर्ट नाव आहे मात्र तोडफोड बॅटिंग केलं. तोडफोड बॅटिंग या दोन्ही बॅटर्सनं केलंय. आधी कुसले घेणारा चेंडू. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. व्हाईट बॉल. 17 धावा. झहीरभाई लंच ब्रेक घेतलाय. झहीरभाईनं थोड्याच वेळात ते जॉईन होतील. यावेळेस नक्कीच चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. व्हाईट लाईन सोडून जातोय हा चेंडू. व्हाईटचा इशारा पंच देत आहेत. धाव संख्येत भर. धावा झाल्यात त्या 18. नेक्स्ट मॅच आपण नारंगी या टीमला पाहणार आहोत खेळताना या ठिकाणी. शॉर्ट बॉल हुक करायचा होता मात्र वेगानं बीट केलं बॅटरला. वेगवान चेंडू टाकला जातोय. खूप चांगले गुण बघा. पहिल्या षटकामध्ये धावा किती गेल्या आहेत हे यावेळेस मायने ठरणार नाहीये. इथून मी तर म्हणेल की तुम्हाला वापसी करायची हे चांगलं षटक तुम्हाला टाकावं लागेल जेणेकरून जो धावांचा वेग वाढला होता तो धावांचा वेग तुम्हाला थोडाफार कमी करता येईल. आणि हाच प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी गुडलेनवर शक्यतो अधिकाधिक मारा हा गोलंदाज करतोय. 18 झाल्यात. विशाल खेळतोय 9 धावसंख्येवर. अथर्व खेळतोय 7 धावसंख्येवर. गोलंदाज आपण आकिब याला पाहतोय. ऑफ साईडला पंच केलाय. इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक खेळला गेलाय. 4 धावांसाठी चौकार.
धावांचा कदाचित डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे जर या पद्धतीनं फोर्ट्स लकी बॉईज संघ जर खेळत राहिला तर 45 ते 50 धावा या फलकावर लावायला उशीर होणार नाहीये. इथे मात्र चांगला एफर्ट लावला गेला. अप्रतिम एफर्ट त्या ठिकाणी लावला गेला. नक्कीच मी तर म्हणेल या ठिकाणी 4 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. फोर्ट लकी बॉईज फायटर नाव आहे, लक्षात ठेवा या टीमचं. आणि फास्ट देखील तितक्याच खेळतायत. दोन्ही धावसंख्या होते 24 विदाउट लॉस. हा एक प्लस पॉइंट आहे या टीमचा, विदाउट लॉस. विकेट हातामध्ये भरपूर आहेत. लाईन खराब आणि नक्कीच त्या लाईनला ओळखले. क्रॉस बॅटर स्ट्रोक केला गेलाय. पुलचा फटका आणि हा सक्सेसफुल फटका. धावा मिळतील 4. चौकार. त्या तब्बल 28 धावा फलकावर लागल्या जात आहेत. काय बॅटिंग सुरू आहे मित्रांनो. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि तब्बल या 10 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या आहेत. यावेळेस देखील पुल करायचा फटका फसला. बॅटचा टो लागून चेंडू एसटीच्या मागे निघून गेला. शॉर्ट फाईनल क्रिजन चेंडूला स्टॉप केलं गेलं. 1 धाव. धावा झाल्यात 29. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकातील 1 चेंडू अजूनही बाकी आहे. काय सुरुवात, खरोखरच अफलातून सुरुवात फोर्ट लकी बॉईज या टीमची. मिस टायमिंग स्ट्रोक होता का हा. फटका फसला होता का. बॅटची एज होती का. कदाचित आणि कदाचित. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय. फोर्ट लकी बॉईज पोचतोय हा संघ बिनबाद 29 या धावसंख्येवर. अंतिम षटक स्लॉगर स्पेशलिस्ट गोलंदाजी ट्रॅकवर अक्रम हा गोलंदाज आपण पाहू शकाल आणि स्ट्राईक एंडला आपण अथर्व या खेळाडूला पाहतोय. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. मिड विकेटच्या फिल्डरनं प्रयत्न चांगला केलाय. बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलाय. नक्कीच 2 धावा या आपल्या टीमसाठी सेव्ह केलेत. वाचवले 2 धावा या फिल्डरनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण. क्विंडेट्स 11 वर्सेस एनसीसी नारंगी. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. पुन्हा एकदा बैठक स्टोक. मिड विकेट डीपला चेंडू जातोय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. फिल्डर आहे. यावेळेस 1 धाव. धावा झाल्या त्या 32. एनसीसी नारंगी ए टीम खेळाडू कुठे असाल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. फायटर संघ बॅटिंग करतो का. ओके. फाईटचा इशारा होतो पंचांचा. तेहतीस धावा झाल्यात.
शॉट बॉल होतो ऑफ साईडला, स्क्वेकटचा फटका खेळायचा होता, चांगला चेंडू हाताला जातोय. अंतिम षटक आहे बघा, सुरुवात नक्की दणक्यात झाली या टीमची, यात काही शंका नाहीये. 16 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 जर आपण पाहिलं तब्बल जवळपास 12 ते 13 धावा या षटक क्रमांक 2 मध्ये कुठल्या गेल्या. आणि षटक क्रमांक 3 आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी अक्रम कडून केली जात आहे. ऑन साईडला अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला होता आणि या चेंडूला फेकून दिलंय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. म्हटलं ना, या वेगानं जो संघ आतमध्ये खेळतोय मैदानाच्या, त्याच वेगानं खेळत राहिला तर 50शी गाठायला वेळ लागणार. स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला गेलाय. प्रयत्न त्या ठिकाणी चांगला, चेंडूला अडवले गेले, मात्र 2 धावा काही थांबणार नाही आहेत. धावा झाल्यात त्या 41-41. चला टॉस साठी यायचंय. क्वीन डेट्स 11 वर्सेस NCC नारंगी टीम कॅप्टन. टॉस साठी या. शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमण, मात्र तितका चांगला दर्जेदार झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. या शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट पडली गेलेली आहे. विशाल या ठिकाणी बाद होतोय, मात्र एक चांगली पार्टनरशिप या जोडीकडून विशाल आणि अथर्व अफलातून बॅटिंग या दोन्ही बॅटर्सने केली. संघ थांबला गेला तब्बल 41 या धावसंख्येवर आणि 42 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. लकी बॉयज या टीमला. चला टॉस साठी जायचं आहे. क्वीन डेट्स 11 वर्सेस NCC नारंगी टीम कॅप्टन. टॉस साठी आपण यायचं आहे त्वरित. एक्केचाळीस झाल्यात, 42 करायचे आहेत. 18 मध्ये 42 करायचे आहेत आणि नक्कीच फायटर नाव तर आहे या टीमचं. फाईट करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, नावाप्रमाणे त्या ठिकाणी खेळ करावा लागेल. चला चला प्लीज टॉस करून घ्या. या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. NCC नारंगी टीम कॅप्टन कोण असेल? टीम कॅप्टन नारंगीचा धीरज. क्या बात है. NCC टीम नारंगी कॅप्टन धीरज आणि क्वीन डेट्स 11 टीम कॅप्टन. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय रजनीजी पाटील साहेब, त्यांच्या समित नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेशजी मंगल साहेब देखील पाहतोय. टॉसविन मला वाटतं क्वीन डेट्स 11 हा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय आपण लगेच द्यायचा आहे. (41) 41 झाल्यात, 42 करायचे आहेत. मॅचला करूया आपण सुरुवात. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आघाडीची जोडी अबुल आणि अल्तमाज. स्ट्राईकला अबुल, नॉन स्ट्राईकला अल्तमाज आणि गोलंदाजी ट्रॅकवर सुनील हा गोलंदाज. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, कारण 42 धावांचं टार्गेट आहे.
सुरुवात ज्याप्रमाणे नक्कीच दणक्यात केली होती ती म्हणजेच फायटर 11 या टीमनं, तशाच प्रकारे ती सुरुवात आम्हाला दणक्यात करायची आहे आणि याच प्रयत्नात हा फटका खेळला जातोय. बघा मी कालच्या दिवसामध्ये देखील म्हटलं होतं ज्यावेळेस मोठी धावसंख्या आपल्या समोर येते त्यावेळेस साऊथ चित्रपटप्रमाणे तुम्हाला तोडफोड बॅटिंग करावी लागेल. लाईन करा, पंचांचा 9चा इशारा येतोय. आता मात्र पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. सिग्नल देखील आलाय, जागते रहोचा इशारा देखील आमच्या डीजे मास्टर्सनं दिलाय. नोचा इशारा, चेंडू आहे फ्री हिट. फ्री मध्ये मिळणारी वस्तू मात्र त्याचा फायदा उचलला गेला नाहीये. ऑफसाईडला कट करतोय, मागे फिल्डर आहे. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, कारण फ्रीमध्ये मिळणारी गोष्ट कधीच सोडायची नसते. पुरेपूर फायदा त्याचा घ्यायला होता. फटका चांगला खेळला गेला होता. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा झाल्यात ते 3. 42चा पाठलाग करतोय लकी बॉईज हा संघ. शॉर्ट बॉल ऑन साईडला, फटका हवेत खेळला गेलाय. स्क्वेअर लेग डीपला त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 5. मोठ्या फटक्याचा पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, कारण रिक्वायर्ड रन रेट जो आहे ना तो 14च्या घरामध्ये आहे. 14 धावा पर ओव्हर, म्हणजे एक मोठा फटका हा कंपल्सरी तुम्हाला या 6 चेंडूमध्ये खेळायचाच आहे. रिक्स घ्यायचीच आहे आणि त्याच फटक्याच्या शोधात बॅटर विथ द स्विंग. चांगला फटका खेळला. क्रॉस बॅटर स्ट्रोक पाहिला आपण, तितकंच चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने केलं गेलं आहे आणि या फटक्यावर देखील मिळतील त्या 2 धावा. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 7. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकातील. रिक्वायर्ड म्हटलं नाही की 14 धावा तुम्हाला 42 करायचे आहे, त्याच्यामुळे एका षटकामध्ये 14 धावा. आता इथून जर बघा एखादा मोठा फटका या शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर तो रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला नक्कीच मेंटेन ठेवता येईल, अन्यथा मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढेल, यात काही शंका. त्याच्यामुळे या चेंडूवर एखादा मोठा फटका खेळायचा आहे तो म्हणजेच फलंदाज अबुलला, तर या ठिकाणी चांगला चेंडू हाताळायचा आहे गोलंदाज सुनीलला. ऑन साईडला एखादा मोठा फटका तुम्हाला खेळावा लागेल तर तुम्ही रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवू शकाल आणि शेवटच्या चेंडूवर हा येतोय षटकार. 6 धावा. काय तो फटका खेळला शेवटच्या चेंडूवर षटकार. अबुलच्या त्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि बघा या मॅचमध्ये मी तर म्हणे नक्कीच दाखवून दिले की आम्ही या धावा नक्कीच पूर्ण करू शकतोय. गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मिस्टर अथर्व आणि याच सरासरीने तुम्हाला चाळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
बघा मोठमोठे क्रिकेटर असतात ते नक्कीच रिक्वायर्ड आपल्या डोक्यामध्ये फिट करतात कशा प्रकारे आपल्याला खेळायचं आहे. चांगला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. खोलवर टप्प्याला चेंडू टाकला गेला होता. चेंडूला त्या ठिकाणी डिफेन्स केलं गेलं. काय थ्रो केला गेलाय, अप्रतिम थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. धावा झाल्या 14. बॅटर अबुल आणि अल्तमास ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि बघा ज्या वेळेस फायटर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेस देखील त्या ओपनिंग बॅटरनं ही धावसंख्या फटका फसलाय. मागे फिल्डर आहे त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. मिस्टर अबुल यांचा आउट. गरजेचं होतं लकी बॉईज या टीमसाठी आणि ती पार्टनरशिप बिल्ड झाली होती आणि नक्कीच एक चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला गेला आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये तुटली गेली. जोडी फुटते, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आकिब. शॉर्ट बॉल, हुकचा फटका आणि हा फटका देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला जातोय. चेंडूला षटकार. 6. मध्ये जवळजवळ मित्रांनो 42 तुम्हाला करायच्या होत्या. 9 मध्ये तुम्ही बनवल्यात 20. 9 मध्ये तुम्हाला अजूनही बनवायचे आहेत त्या 22. 9 मध्ये 20 बनवल्यात. 9 मध्ये अजूनही तुम्हाला 22 बनवायचे आहेत. मजा येईल या मॅचला, यात काही शंका नाही आहे. बॅट चेंज करायचे. आता काय स्ट्रोक खेळला गेला. आल्याला असं वाटलं की बॅटर अगदी डॅगआउटमधून सेट होऊन आलाय. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला चांगल्या प्रकारे खेळला गेला. हुकचा फटका आपण त्या ठिकाणी पाहिला आणि अप्रतिम फटका. 6 धावांचा खणखणीत तो षटकार. एखादा मोठा फटका 6 चेंडूमध्ये खेळायचा आणि तो मोठा फटका या ठिकाणी आलाय. यावेळेस देखील थांबण्याचं नाव घ्यायचं नाहीये. एक ब्लास्ट केलाय, आणखीन एक ब्लास्ट मला करायचंय, आणखीन एक धमाका. हा देखील षटकार. ती 26 चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायच्या आहेत त्या 16. 8 चेंडू 16 धावा. 1 to 4. एका चेंडूवर 2 धावा असं देखील आपण म्हणू शकतोय. 8 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज तयार. समोर आहे आकिब. आणखीन एक शॉर्ट बॉल, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेलाय. शॉर्ट मिड विकेट चेंडूला फील्ड केले गेलाय. सिंगल तर या ठिकाणी काढलाय. दुसऱ्याची उळकावणी दिली होती स्ट्राईक साठी अकीबनं. जबरदस्त बॅटिंग, वापसी करावी लागेल. धावा झाल्यात त्या 27 माफ करा 27 धावा झाल्यात. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. या षटकातील षटक क्रमांक 2 ह्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 27 with loss of 1 wicket. लकी बॉयज टीम
फुल टॉस डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड स्टोक खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मिस फील्ड झाला त्या ठिकाणी फंबल झालाय. चेंडू उचलायला उशीर आणि या कालावधीत 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फळकावर लकी बॉईज या टीमच्या. त्या म्हणजेच 29 धावा येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. 6 चेंडू 13 धावांची गरज. सहा चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आहे राज. काय हा गोलंदाज राज्य करणार का या खेळपट्टीवर? एका साईडला आकिब ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिलेत. पहिला चेंडू लाईन खराब. वाईटचा इशारा येतोय. आता बनवायचे आहेत 12. 6 मध्ये 12 धावा. मात्र काय फटके बाजी बघा. प्रत्येक खेळाडूनं चांगलीच बॅटिंग केले. अबुल बाज झाला. अबुलनं देखील 1 षटकार ठोकला. आकिबनं देखील 2 षटकार या इनिंगमध्ये ठोकलेत. ऑन साईडला यावेळेस देखील सर्वात लॉंगेस्ट तोडफोड स्टोक षटकार. चार चेंडू आणि 19 धावसंख्येवर आकिब खेळतोय. त्याच्यामध्ये 3 आपण षटकार आतापर्यंत आकिबच्या बॅटमधून पाहिलेत. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा बनवायच्या आहेत त्या 6. गोलंदाज तयार. समोर आकिब. यावेळेस समोरच्या दिशेनं अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळ खलास. आकिबला मात्र या मॅच विन. अभिनंदन लकी बॉईज आणि हार्ड लक अँड बॅड लक फायटर 11. धन्यवाद पण तुम्ही आमच्या स्पर्धेत सहभागी झालात. तुमचं मनापासून आभार. पुढच्या वाटचालीसाठी लकी बॉईज या टीमला खूप खूप शुभेच्छा देऊया. वळूया आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेनं. ज्या मॅचची आतुरता नारंगी ग्रामस्थांना आहे ती मॅच आता थोड्याच वेळात सुरू होते मित्रांनो. एका साईडला क्लीन डेट्स 11 वर्सेस NCC नारंगी. या 2 टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहणार आहात. झहीर भाई आ जाओ. सर जी फिर से एक बार तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत. नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी आयोजित आपण पाहतोय पाटील परिवारच्या वतीने या भव्य के सामने आयोजन निवेदन. चलिए 4 टीम आप जल्द से जल्द मैदान का ताबा ले प्लीज. एक टीम ने तो अपने जलवे दिखाए और दोस्तों गए बार की